परब आणि हे मी सुभाष परब. आणि आज सनई चौघडे या मालिकेमध्ये खूपच महत्त्वाचा क्षण आहे, कारण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि झी मराठी वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने इकडे आज विश्वविक्रम झालेला आहे, तोही तारक मंत्र पठणाचा. आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि आम्हाला खूप आनंद होतोय की हे आज आमच्या सनई चौघडे मालिकेबाबत घडलेलं आहे. आम्ही आवाहन केलं होतं ज्यावेळेस सिरियल सुरू होणार होती त्याच्या आधी लॉन्चच्या वेळेस आम्ही आवाहन केलं होतं की गुरुपीठामध्ये आम्ही 28 मार्चला तारक मंत्र म्हणण्यासाठी येतोय, तर तुम्ही सामील व्हा. आमचं टार्गेट होतं 5,000 भक्त येतील असं, पण 5,000 नाही तर 7,000 भक्त आले. त्यामुळे आणि तो जो क्षण होता बघण्यासारखा होता, आमच्या अंगावर काटे आले. न भूतो न भविष्य ते असं आयुष्यात आमच्या झालं असं आम्हाला दोघांनाही वाटतं, आणि सगळं स्वामींमुळे झालेलं आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात काहीतरी रेकॉर्ड व्हावा, तो जागतिक व्हावा हे कधी डोक्यात नव्हतं. मग आज जागतिक विश्वविक्रम केलाय आम्ही, आणि फार भारी वाटतंय आम्हाला. ते स्वामींच्या मठामध्ये झालेलं आहे तारक मंत्र म्हणून सगळ्यांनी ज्या, आणि त्यावेळेस जो आवाज सगळ्यांचा एकत्र येत होता तो फार भारी होता. पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला त्यामुळे मिळाली. तुम्ही मगाशी भाऊक झाला होता, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे आणि तुम्हाला पाहिलं तर तुम्ही भाऊक झाला होता, त्याच्यामध्ये कारण मला असं वाटतं की बेसिक इमोशननेस डोळ्यातनं पाणी येणं, मला आनंद झाला, मला डोळ्यातनं पाणी येतं. पाणी कधी येत नाही ते डोळ्यात नाही सांगा फक्त. मला राग आला, मला डोळ्यातनं पाणी येतं, मला वाईट वाटलं, काही झालं तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. पण आजचा जो होता तो म्हणजे नतमस्तक होणं स्वामींना, त्यांना मी थँक्यू म्हणते की आज तुम्ही मला हा अनुभव दिलात, ही प्रचिती दिलीत आणि मी हे कधीच विसरणार नाही. म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करत होते आणि म्हणून ते स्वामींना थँक्यू म्हणत होते मी की एवढं तुम्ही आम्हाला. ते जेव्हा शेवटचा आपला गजर झाला बघ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा 7,000 जण सगळे एकत्र म्हणताना आमचं स्टेज व्हायब्रेट होत होतं. इतका तो म्हणजे एक वेगळा सरसता त्या क्षणातून बाहेरच पडू नये असा तो क्षण होता आणि तो आज आम्हाला अनुभवायला मिळाला, म्हणून मी खूप भावुक झाले होते. स्वामींचा अनुभव आला तुम्हाला? आलाही असेल पण तुम्हाला कळला नसेल. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं की माझ्या म्हणजे मला काम नाही मिळालं, माझ्या हातून काही निसटलं, म्हणजे प्लेन मिस झालं, ट्रेन मिस झाली, तर मी असं म्हणतो की देव माझी वाट बघत, परीक्षा बघत असेल. काही चांगलं झालं त्यावेळेस मला देवाची आठवण येत नाही. इतका माणूस म्हणून आपण स्वार्थी असतो. स्वार्थी म्हणणं नाही येणार तर, पण असे विचार करतो आपण कधीतरी. चांगलं झालं तर आपण त्या आपल्या आनंदात असतो, चांगलं झालं, वाईट झालं तर आपण लगेच ते. पण स्वामींनी मला दिलंही असेल खूप काही, म्हणून मी आज समाधानी आहे, म्हणून सगळं काही आहे माझ्याकडे. पण ते मला कळलं नाही की स्वामींनीच दिलं नाही. कदाचित ती परिस्थिती यायला अजून मला वेळ असेल, ती आलीही असेल, पण ती मला त्यावेळेस कळली नाही. त्यामुळे मी आज समाधानी, माझ्याकडे काम आहे, संसार चांगला चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे, चांगले मित्र आहेत सगळे सोबत, समाधानी आहे, खूप मस्त आहे. तीच कदाचित स्वामींनीच दिलं असेल सगळं मला. नक्कीच तुमची मालिका सुरू होऊन एक आठवडा झाला आहे, म्हणजे माझ्या मालिकेनुसार प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय तुम्हाला. आम्ही इथेही पाहतो की प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतं, काय वाटतं? खूप छान वाटतंय, थँक्यू सो मच. आणि आम्हाला असाही खूप फीडबॅक मिळतो की खूप दिवसांनी अशी घरगुती सगळे मिळून कुटुंब बसून एकत्र बघता येईल अशी सिरियल आली आहे. जे बघत नव्हते सिरियल, आमच्याकडे अनेक लोक होते जे मराठी सिरियल बघत नव्हते, ते सुद्धा सनई चौघडेमुळे आता पुढे काय होणार, पुढे काय होणार असं चालू आहे. आम्ही परवा एका देवळात शूट करत होतो, एकदम म्हाताऱ्या आजी आल्या आणि त्या म्हणाल्या मी या बाजूच्या बिल्डिंगमध्ये 13व्या मजल्यावर राहते आणि आमची समायरा होती, तिला ओरडायला लागल्या, का तू असं करतेस, का तू असावर हिला त्रास देतेस. आणि आम्ही हसायला लागलो सगळेजण, कारण ती फक्त तिचा रोल करते. पण जेव्हा आजी इतक्या इन्व्हॉल्व्ह झाल्या तेव्हा ती कुठेतरी तिच्या यशाची आणि कामाची पावती होती असं आम्हाला वाटलं पहिल्याच आठवड्यात. आणि त्या गौतमला बोलली, अरे जरा मदत कर ना तू तिथं. आम्ही एवढे धमाल, मग मी हळूहळू एकेकीला आणवते, बघा ही पण माझी मुलगी आहे, ही पण. मग त्या त्यांच्याशी ते कॅरेक्टर म्हणून बोलत होते. म्हणजे अशा तऱ्हेने स्वामीचा आशीर्वाद मिळत आहे असा अर्थ होतो. हो, नक्कीच नक्कीच. सर आता तुमच्याकडे येतोय, आज तुम्ही जीच्या ब्रँडवर त्याच्या आधी पण तुम्ही सिरियल मध्ये काम केलं आणि ह्यात ही सिरियल वेगळी आहे, त्यामुळे त्या सिरियल मध्ये भाषा वेगळी होती आणि याच्यामध्ये भाषा वेगळी आहे, तर त्यात तुम्ही काय सांगणार? नाही, मला ऍक्टर म्हणून चॅलेंज वाटतंय त्यामुळे. पण खरं आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. रात्रीच खेळ चाले नावाची सिरियल होती ज्यात मला मालवणी बोलायचं होतं, आणि मी मूळचा मराठवाड्यातला आहे, त्यामुळे पूर्ण ही भाषा वेगळी होती. पण शिकलो, आणि आता त्याच्यात ॲग्रेसिव्ह, चिडचिड करणारा, घराची जबाबदारी घेणारा होता, पण ते वेगळ्या पद्धतीने घेत होता, आईचाही सांभाळ करत होता. त्याच्या पूर्ण उलट पात्र आहे. 4 मुलींचा बाप आहे, पण तेवढाच प्रेमळ आहे, पोरीनं कधी ओरडत नाहीये,
बायकोशी अशी अगदी ती हिरोईनच समजतो बायकोला आणि तो स्वतःला हिरो समजतो, असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे फिल्मी पण आहे आणि हॅपी गो लक्की आहे. सगळ्यांची प्रेमाने वागायचे, सगळ्यांची थट्टा मस्करी करायची. त्यामुळे तो दत्त आणि हा सुभाष पूर्ण वेगळा आहे. तरी मला ॲक्टर म्हणून चॅलेंज आहे आणि मजा येते मला करताना. कारण आमचे डिरेक्टर आमच्याकडे ते करूनही घेतात. फार भारी वाटतंय. आता मी तुमच्याकडे येतोय. आज तुमच्या घरामध्ये 4 मुली आहेत. त्या 4 मुलीमध्ये तुमचा अनुभव कसा होता? अरे खूप मस्त आहे. म्हणजे माझ्याकडे मला स्वतःला एक मुलगी आहे. आता माझा आनंद चौपट झालाय कारण आता मला 4 मुली आहेत आणि 4ही नक्षत्र आहेत. खरंच म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये त्या इतक्या गुणी मुली आहेत ना, खरं तुम्हाला सांगते आम्हाला एवढं छान वाटतं की आम्हाला याच 4 मुली देवाने दिल्या. बरं झालं एखादी आगाऊ किंवा अशी रडकी मुलगी नाही दिली. या इतक्या समजदार आहेत आणि इतक्या हसऱ्या आहेत. पहिलं सकाळी येऊन आम्हाला गुड मॉर्निंग करणार, तिथेच आमचा दिवस चांगला चालू जातो. आणि जे काही आहे ना ते सगळेजण एकत्र बसणार, शॉर्टच्या मध्ये गप्पा मारणार. आता आम्हाला सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती झाल्या आहेत आणि असं सुख दुःख वाटून घेणार. सो जे खेळीमेळीचं वातावरण आहे ते असंच राहू दे अशी स्वामींना मी प्रार्थना करते. मग अशी तुम्ही 4 मुलींबरोबर गप्पा मारल्या आम्ही त्यांनी भरभरून कौतुक केलं तुमचं. तर बघ कसं ट्रेनिंग दिले, आमचे संस्कार आहेत. आम्ही सांगितलं आमच्याबद्दल चांगलं बोलू. तर त्यातली 4 मुली खोडकर कोण? हा सांगेल. हा मुली माझ्यासाठी सगळ्या सेम आहे. याचं जरा थोडं वर खाली. आता आम्ही गुण गायले, आता हे सांगा आम्हाला काय. नाही, खोडकर अशा कुणी नाहीयेच, पण मजामध्ये मजा, हसी मजा चालते. बाबाच खोडकर येते. बाबांना प्रेमळ म्हणालात त्या. हा, हे सांगितलेलंच ना तू बोलायला. बोलायला सांगितलं. नाही, खोडकर असं कोणीच नाहीये. सगळ्या मस्त प्रेमळ आहेत आणि खूप जीव लावतात खरं तर. म्हणजे ऑन स्क्रीन पण आणि ऑफ स्क्रीन पण. आणि एवढ्या प्रेमळ सेटवर मुली मिळणं फार अवघड असतं. त्या मिळाल्या आणि मजा येते काम करतात त्यांच्यासोबत फारच. मग तुमचा आवाज तर सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या कार्टूनचा आवाज करता. तर प्रेक्षकांना थोडासा त्या शैलीमध्ये थोडंसं- मला करायचंय पण मला स्पेसिफिकली सांगितलं की तू आता पमा म्हणूनच राहू दे, तू मेघना म्हणून आहे. पुष्कर दादा मला नेहमी सांगतात की तू जेव्हा पमा असतेस तेव्हा ते कार्टून मध्ये जाऊ नकोस कारण ती लोकांना पमाच लक्षात राहू दे. आणि पमा खूप आवाज काढते. जर तुम्ही आमचे सगळे नीट बघितले, ती मध्ये जग्गू दादा होते, मध्येच ती मुलींचे आवाज काढते, मध्ये खूप फिल्मी आहे. सिरियल बघताना ती तुम्हाला त्या ह्याच्यामधलं करून दाखवते. सो मला स्पेसिफिकली पमाच्या वेळेस हे ब्रीफिंग होतं की लोकांना आता तुझे कार्टून विसरायला पाहिजे ॲज इन तू समोर दिसताना पमा दिसली पाहिजे, ऐकायला येताना मात्र जेव्हा तू हे जाशील. सो खूप कठीण होतं माझ्यासाठी ती ओळख स्विच करणं. कारण कसं आहे तुमचं पिच, तुमचं बोलणं, तुमचा आवाज, तुमचे मॉड्युलेशन हे एवढे पर्टिक्युलर असतात. देर इज अ व्हेरी थिन लाईन. सो मी ती पाळली आणि थँक्यू पुष्कर दादा, त्यांनी मला सांगितलं की तू पमा आहेस, तू कार्टून नाही आहेस, हे त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलं. ते आता आपण बघू पुढच्या भागात. आणि खूप आवाज काढते मी ह्याच्यामध्ये. काय सांगा आपल्या आणि माधुरी पण करते कधी कधी. सनाई चौघडे नक्की बघा.